महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ताधारी भाजपने महापालिकेत आणलेल्या शिक्षण धोरणाविरोधात शिवसेना कोर्टात। नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने महापालिकेतील सर्व शाळा इंग्रजी करण्याचा ठराव मंजूर केल्याने आता शिवसेना सभागृहाबाहेरही आक्रमक झाल्याचे चित्र आहे। या ठरावाविरोधात महापालिका विरोधी पक्षनेते विजय चौगले यांनी थेट कोर्टात धाव घेतली असून मराठीची गळचेपी कदापि होऊ देणार नसल्याचे ठणकावले। कुणालाही विश्वासात न घेता अशा प्रकारचे ठराव आणून महापालिकेतील सत्ताधारी काय साध्य करू पाहत आहेत। आम्ही याबाबत कोर्टात न्याय मागितला असून वेळ पडली तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, मात्र मराठीवरचा अन्याय सहन होऊ देणार नाही। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई। बघा, महाराष्ट्रामध्ये मराठी जगली पाहिजे आणि मराठी पुढे जायला पाहिजे आणि शाळा पण या मराठी शाळा पण चालू राहायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत। आणि याच्यासाठी ज्या मेजॉरिटीच्या जोरावरती यांनी जो ठराव पास करून घेतला की नव्या मुंबईतल्या पूर्णपणे मराठी शाळा बंद करायची, ज्या पद्धतीने प्रायव्हेट लोकांची जी धारणा असते ती धारणा यांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आणि आमचं म्हणणं नाही तर की इंग्लिश मीडियम नका चालू करू, पण इंग्लिश मीडियम एका साईडने चालू करत असताना शिशूचे वर्ग तुम्ही मराठीचे ते कॅन्सल नका। इकडे शिशू म्हणजे केजी म्हणजे शिशू पासून छोट्या म्हणजे पहिली पासून म्हणजे त्यापासून आता त्याने असं धोरण आणलंय की ऍडमिशन घ्यायचेच नाही मराठीचे, पूर्णपणे इंग्लिशचेच ऍडमिशन घ्यायचे आणि पुढचे वर्ग चालू आहे तसं उद्या। याच्यामुळे काय होतं, आमच्या शिक्षकांवरती पण एक गदा येण्याचा विषय आहे आणि परत मराठी ही शाळा बंद होण्याचा हा विषय आहे। आणि मला कुठे याबाबत आम्ही शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि आम्ही तसं कोर्टामध्ये सुद्धा पिटिशन दाखल केलेलं आहे। वेळ आली तर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरणार आहोत। झोपडपट्टी पुनर्वसन ही व्हायलाच पाहिजे, पण शासनाच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।